हा किल्ला जिंकता आला नाही, पण त्याने आमचं मन नक्कीच जिंकलं. कोकण ट्रिपचा डे 1. पूर्ण दिवस कारमध्ये ट्रॅव्हल करून फायनली नारळ आणि फणसाची झाडे दिसू लागली. तेव्हा कळलं की फायनली कोकणात आलोय. सकाळी नाश्त्यासाठी थांबलो आणि तिथं पप्पाच्या स्टेनलेस शर्टवरती डाग पडला. नेक्स्ट स्टॉप होता जंजिरा किल्ला. तिथल्या व्ह्यू पॉईंटवर थांबून भरपूर मेमरीज कॅमेऱ्यात कैद केल्या आणि समुद्राच्या मधोमध असलेला किल्ला बघून विचार आला की हे बांधले तरी कसं असेल बरं. बहुत दिनों बाद एक शुभ अवसर मिला है जो कि हम हमारे माता पिता आमच्या जहाजीला यायला वेळ होता म्हणून परत काहीशे व्हिडिओज आणि फोटोज काढले. 100 रुपयाचं तिकीट घेतलं आणि बोटीत बसून इतिहासाच्या दिशेने निघालो. आमच्या गाईड दादाच्या शायऱ्या ऐकत काही कॅमेरासाठी पोजेस देत आम्ही पोचलो किल्ल्याच्या मेन डोअरवरती. किल्ल्यावर आमच्या गाईडनी अतिशय छान माहिती दिली. किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना आणि अनेक रंजक गोष्टी समजल्या. आणि हा आहे छत्रपती संभाजी राजांचा पद्मदुर्ग किल्ला. किल्ल्यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे समुद्राच्या मध्यभागी असूनही तिथे असलेला गोड पाण्याचा तलाव. किल्ल्यात एक उंच पॉईंट होता जिथून संपूर्ण जंजिरा दिसत होता. मी उन्हामुळे तिथं जाण्याचा कंटाळा केला, पण असं काहीसं व्ह्यू होता तिथनं. लोकांच्या हिशोबाने इतिहासात नाव कोरण्याचा सर्वात सोपा मार्ग. आणि हो, आमच्या भैयाने त्याची परंपरा कायम ठेवली. प्रत्येक किल्ल्यावर आंबा खाण्याचा विक्रम ह्यावेळीही मोडला नाही. असा काहीसा होता आमच्या ट्रिपचा डे 1.